अरे तुझे तर डोळे आले होते ना, तसंच सांगितलं होतं ना काहीतरी. पण डोळे तर ठीक वाटतायत हो ना, वेगळाच रंग आहे काहीतरी. पण आता हेच डोळे सगळ्यांसमोर उघडणार आहे मी. मगाशी मी तुम्हाला जी राजा राणीची गोष्ट सांगत होतो ना, म्हणजे आता तीच गोष्ट चालू आहे. त्यातलं हे तिसरं कॅरेक्टर म्हणजे दुसरा राजा. हा म्हणजे त्याला खरं तर राजा म्हणणं चुकीचं ठरेल, फार तर फार राजकुमार म्हणूया आपण. म्हणजे काय ना, सगळं साम्राज्य राजा त्याच्या विश्वासू सरदारांच्या जीवावर उभं करतो आणि नंतर राजकुमार येऊन त्याच्यावर राज्य करतो. म्हणजे सगळं काही वडिलांनी उभं केलंय, पण हा आला नंतर पिठावर रेगोट्या मारायला येतात तसा. खरं तर राजकुमार पण नको म्हणाला. सतत सगळ्यांना हसवणारा, नकला करणारा, वेगवेगळी रूपं धारण करणारा हा विदूषकच म्हणायला हवा. विदूषक. कॉलेजमध्ये सगळ्यांचा फेवरेट, कुणाला काय हवं नको ते बघणारा, मुलींचा खांदा असलेला सच्चा मित्र. म्हणजे मित्रच हा, असा हा विदूषक. एक्सक्यूज मी, तुम्ही नक्की कुणाबद्दल बोलताय? आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या पिंकीकडे बघून तुम्ही राजकुमाराबद्दल का सांगताय? सॉरी, म्हणजे मी हिच्याकडे बघून बोलतोय असं वाटत असेल तुम्हाला, तर तसं नाहीये. मी ऍक्च्युली बघत इकडे जरी असलो तरी मी बोलतोय सौमित्र बनहट्टी बद्दल. तोच सौमित्र बनहट्टी ज्याच्या नावानं ही एसबी कंपनी ओळखली जाते. मग त्या राजकुमाराचं पुढे काय झालं? हा, तर हा राजकुमार कॉलेजमध्ये असताना राणीनं कधी त्याला फार भाव दिला नाही. म्हणजे त्यांच्यामध्ये तसं काही नव्हतंच ना. ते म्हणतात ना आजकाल, काय असतं ते, बेस्ट फ्रेंड, इट्स जस्ट माय फ्रेंड, यु नो, तसं काहीसं त्यांच्यामध्ये होतं. आणि एनिवे, राजाचा ऑप्शन समोर असताना राणी त्या विदूषकाला का भीक घाले, त्यामुळे झालं. पण आता त्याच्या पुढे राजानं जेव्हा राणीला सोडलं, म्हणजे मगाशी मी सांगितलं ना, त्याच्या राजाच्या आयुष्यामध्ये दुसरी राणी आली आणि तो ट्रॅक इथून कंटिन्यू होतो. जेव्हा राजानं राणीला सोडलं तेव्हा ती एकटी पडली आणि सगळीकडे सहानुभूती मागत फिरायला लागली. आपला बिचारेपणा सगळ्यांना दाखवत सुटली. एक वेळ 4 कानाखाली आणा पण मला रडूबाई म्हणा, अशी अवस्था झाली होती तिची. तर असं सगळं झालेलं असताना अचानक तिच्या आयुष्यामध्ये हा राजकुमार, म्हणजे विदूषक हो, तो आला अचानक. बरं, या विदूषकानं त्या राणीला जेव्हा पाहिलं तेव्हा तो शॉकच झाला की आपली मैत्रीण आता 300 करोडच्या राज्याची राणी. अरे बाप रे. वाह, तुमची स्टोरी तर फारच इंटरेस्टिंग वाटते. सर, स्टोरीचा क्लायमॅक्स तर अजून इंटरेस्टिंग आहे. या राजकुमारानं जेव्हा राणीचं 300 करोडचं साम्राज्य पाहिलं तेव्हा त्याचे तर डोळेच फिरले. पण आतापर्यंत सगळंच आयतं मिळतंय ना. वडिलांनी उभं केलेल्या साम्राज्यावर येऊन राज्य केलं. जी मुलगी आवडत होती तीच राणी झाली. आणि मुलंही आहेतच. सो अशा रीतीनं आता त्या दुःखी राणीला सुखी ठेवणारा राजकुमार मिळाला. आणि मग दोघांनी ठरवलं, आता पहिल्या राजाला नेस्तनाबूत करून सोडायचं. मग त्यांनी काय केलं, हळूहळू त्याच्या जवळच्या लोकांवर हल्ले करायला सुरुवात केली.
मुलगा तर आपल्या बाजूने घेतलाच, पण त्याच्यानंतर आई वडिलांनाही आपल्या बाजूने वळून घेतला. हा दुसरा हल्ला. सर बास बास झाली ही नाटकं, बास आता. का? का म्हणजे तुम्ही राधिका वहिनी आणि सौमित्राबद्दल काय वाटेल ते बोलताय, मी सहन करणार नाही. श्रेयस, आत्ता तर फक्त सुरुवात आहे. अजून तर बरंच काय काय यायचंय समोर, त्यामुळे जरा चिल राहा. ओके? काही सहन वगैरे करायचे सर. बस. श्रेयस, प्लीज प्लीज काम डाऊन. त्या राणीनं आणि दुसऱ्या राजानं आपले सरदार सगळीकडे पेरून ठेवलेत, सतत त्यांची बाजू घ्यायला. त्यामुळे ते असं होणारच मध्ये मध्ये. ठीक आहे, तुम्ही लक्ष नका देऊ त्याच्याकडे. बरं, मग त्या राजाचं पुढे काय झालं? हा सांगतो. तर राजा बिचारा झालं गेलं सगळं विसरून आपलं साम्राज्य उभं करण्याचा प्रयत्न करत होता, धडपड करत होता. असं म्हणतात, तुमच्यामध्ये मेहनत आणि चिकाटी असेल ना, तर तुम्हाला देव सुद्धा साथ देतो पुढे जाण्यासाठी. पहिल्या राजाच्या बाबतीत तेच झालं. तो हळूहळू हळूहळू मेहनत करत, कष्ट करत स्वतःचं साम्राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता. आणि अचानक त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्या याच गुणांची कदर करणारी एक व्यक्ती आली. एसबी कंपनीची सरसेनापती, खरं तर सर्वे सर्वा म्हणूया आपण तिला. आणि माझ्यासाठी म्हणाल तर माझी फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड, एव्हरीथिंग, मिस माया. गुरुनाथ, हे सगळं काय चाललंय? अरे बोलू दे ना मला माया. बट मला या सगळ्या कौतुकाची सवय नाहीये. अरे सवय नसेल तर सवय करून घे ना माया. त्यांना कळलं पाहिजे. अच्छा, म्हणजे ह्या तुमच्या इंटरेस्टिंग स्टोरीमधलं हे 5वं कॅरेक्टर तर? एक्झॅक्टली सर, एक्झॅक्टली. काय तुझं काय? नाही, मी म्हटलं मीडिया आहे तर ते चड्ड्यांचं थोडं मी सांग. एक्झॅक्टली सर, हेच 5वं आणि सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टर. ही राजाच्या आयुष्यात आली आणि तिच्या लक्षात आलं की आपण जर या राजाला साथ दिली तर आपण राज्याचा विस्तार नक्कीच करू शकतो. मग पुढे काय झालं? पुढे तिच्या मदतीनंच हा राजा एसबी कंपनीमध्ये एक सर्वसाधारण शिपाई म्हणून कामाला लागला. पण हे सुद्धा पहिल्या राणीला आणि त्या विदूषकाला सहन नाही झालं. त्यांनी त्या राजाला परत बर्बाद करायचं ठरवलं. मग त्याने काय केलं? तर एक्झॅक्टली तेच जे त्या दिवशी तुम्ही पाहिलं. परत एकदा विचारते, खरंच आवडत नाही? अरे काय परत परत विचार? सो सर, त्या दिवशी जे काही घडलं ते या पहिल्या राणीनं आणि विदूषकानं केलेला प्लॅन होता. म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला? राधिका आणि तिच्या मिस्टरांनी हे सगळं प्लॅन केलं होतं आणि तिच्या सांगण्यावरनं त्या पिंकीने तुमच्या कानाखाली मारलं होतं? नाही हो सर, मी मगापासून जे सांगायचा प्रयत्न करतोय ते तुम्हाला कळतच नाहीये. मी त्याला राजकुमार ऐवजी विदूषक का म्हणतोय कळतंय ना? अहो तो राजकुमार नाहीच, तो म्हणजे त्या पहिल्या राणीच्या ताटाखालचं मांजर. तिनं यू म्हणताच येणार आणि छू म्हणताच जाणार. त्यामुळे तिच्या इशाऱ्यासरशी त्यानं राजाला बर्बाद करण्यासाठी या प्लॅन मध्ये यायचं ठरवलं. आतापर्यंत माया सोडून प्रत्येक स्त्रीनं माझा अपमानच केलाय. कुठल्याही स्त्रीनं अपमान केल्यानंतर माझा स्वतःवर कंट्रोल राहत नाही हे या दोघांना माहिती होतं. आणि म्हणूनच त्यांनी माझ्या विरोधात हा एक मोठा प्लॅन केला. मिस्टर गुरुनाथ सुभेदार,
ह्या पिंकीला त्यांनी पाठवलं असं म्हणायचंय तुम्हाला? नाही सर, राणीनं छू म्हणताच तिच्या शब्दाखातर काय वाटेल ते करायला तयार होणारा सौमित्र बनहट्टीच त्या दिवशी पिंकी बनून आला होता. काय नाही विश्वास बसत आहे? पुरावा हवाय, देतो ना पुरावा. हे बघ, हा घ्या पुरावा. हे बघ ना, सौमित्र बनहट्टी आहे तो. 1000 करोड कंपनीचा मालक आहे तो. हो ना, हाय रेटिंग न्यूज आहे ती. एकाच मुलीमध्ये बघायला मिळत नाही तर हल्ली फार रेअर आहे, फार रेअर. एवढे गुण मुलीमध्ये नसतातच. काय श्रेयस, धक्का बसला बघून? सॉरी यार, पण जे आहे ते असं आहे. म्हणजे तू ज्यांना आतापर्यंत गुरुस्थानी मानत होतास, अशा तुझ्या या वहिनी, तुला या पुरुषाच्या प्रेमात पडून स्वतः मजा बघत होते रे. कळतोय ना आता सगळा गेम? काय लाज वाटतेय? आपण कसली नक्की लाज वाटते रे? म्हणजे आपण स्वतः मूर्ख बनलो याची लाज वाटतेय, की ज्यांना आपण गुरुस्थानी मानलं अशा वहिनींना आपल्याला मूर्खात काढलं याची लाज वाटते? काय दे ना उत्तर. अरे श्रेयस बोल, काय या स्टोरीच्या तू केंद्रस्थानी आहे, सेंट्रल कॅरेक्टर, त्यामुळे सगळ्यांना मीडियाला तुझं म्हणणं पण जाणून घ्यायचंय. बोल बोल. हॅलो मिस्टर सौमित्र बनहट्टी. तुमच्याविषयी मी आजपर्यंत खूप काही ऐकलं होतं, पण तुमची ही अशा पद्धतीने भेट होईल असं मात्र माहीत नव्हतं. राधिका मॅम, तुमच्याविषयी पण प्रचंड काही ऐकण्यात आलं होतं, आणि ते ऐकत असताना तुम्ही शून्यातून एवढं सर्व मोठं साम्राज्य उभं केलं, ह्या सर्वाचा आमच्यावर प्रचंड प्रभाव पडला होता. म्हणूनच आम्ही स्वतः ठरवलं होतं की तुमच्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायला. पण तुम्ही दोघांनी मिळून मात्र आमचा पुरता अपेक्षा भंग केला आहे.
मिस्टर बनहट्टी, प्रोफेशन आणि इमोशन ह्या दोघांमध्ये एक बारीक रेष मारायची असते हे तुमच्या वडिलांनी तुम्हाला शिकवलं नाहीये का? सॉरी, पण जी माणसं आपला पर्सनल राग आपल्या कामामध्ये आणतात त्यांच्यावर आम्ही विश्वास ठेवू शकत नाही. त्यामुळे राधिका मॅम, आजपासून तुमची कंपनी आम्ही ब्लॅक लिस्टमध्ये टाकत आहोत. मिस्टर सुभेदार, थँक यू व्हेरी मच. ही जी रियालिटी आहे ही रियालिटी तुम्ही आम्हाला दाखवून दिल्याबद्दल. नाही सर, मी तुमचे आभार मानायला हवेत. तुम्ही माझ्या बोलण्याला मान देऊन इथे आलात आणि हे सगळं मला तुमच्या समोर रिव्हील करून दिलं. थँक्यू सो मच सर. बाय बाय. काय मिस्टर सौमित्र बनहट्टी, माझ्या 3 कानाखाली मारल्या त्याची जखम पुढे कित्येक दिवस दिसत होती आणि ठणकतही होती. खूप राग आला रे. मला असं वाटलं सगळ्यांसमोर तुझ्या कानाखाली एक मारावी आणि विषय मिटवावा, बदला घ्यावा सगळ्याचा. पण नाही, आज मी जे काही घडवून आणलंय ना त्याची जखम दिसणार तर नाही, तुझ्या मनात कायम सलत राहणार आहे. मॅम, श्रेयसचा फोन लागत नाहीये आणि आनंद सर उचलत नाहीये. काय करायचं आता? मलाही काही सुचत नाहीये. काय करायला गेलो आणि काय झालंय? मॅम, ही ना माझी चूक आहे खरं तर. आय शुडंट हॅव डन दिस मॅम. नाही जेनी, असं काही नाहीये. जेनी, तुझी चूक नाहीये. नाही मॅम, माझीच चूक आहे. तुम्ही किती मला समजवलत ना तरी आय नो, मी ही आयडिया दिली ना, दिस इज माय मिस्टेक. आय शुडंट हॅव गिवन द आयडिया. मी बघते अजून फोन करून. जेनी, मी काय सांगितले तुला? तू आता याचा अजिबात विचार करायचा नाहीयेस. नाही मॅम, एक ऑप्शन आहे. मी काय करते, मी जाते गुरु सरांकडे आणि आय टेल हिम एव्हरीथिंग की हे माझं फॉल्ट आहे, माझी मिस्टेक आहे, आय एम टू बी ब्लेम फॉर. हवं तर मी मीडिया समोर जाऊन सगळ्यांची माफी मागते. मी जाते. नाही 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 जेनी, हे असं काहीही होणार नाहीये. आणि असं तू केलंस ना तरी त्याचा काही फायदा होणार नाही. हे बघ, आपल्याला जे करायचं होतं ते आपण केलं. आपला उद्देश काही वाईट नव्हता. मला फक्त या गोष्टीचं वाईट वाटतंय की या सगळ्यामुळे श्रेयस मात्र दुखावला गेलाय. आता आनंद भाऊजी त्याला भेटतायत, पण त्या दोघांची भेट झालीये की नाही हे सुद्धा आपल्याला कळत नाहीये. या सगळ्यामध्ये अजून एका गोष्टीचा आपण विचार करायला हवा होता की सौमित्रची SB कंपनीमध्ये काय पोझिशन आहे. या सगळ्यामुळे SB कंपनीवरती मात्र नक्की परिणाम होऊ शकतो. जर त्या मीडियावाल्यांनी ही गोष्ट सगळ्यांसमोर आली ना तर कदाचित आर्थिक नुकसान सुद्धा होऊ शकतं. आय नो मॅम. मॅम, फक्त पिंकी शोधत होत्या. मी सौमित्रमध्ये पिंकी शोधण्याचा प्रयत्न केला. हे नव्हतं करायला पाहिजे. नाही मॅम, प्लीज तुम्ही थांबा. मी जाते. मी माफी मॅम, मी जोपर्यंत माफी नाही मागणार ना मला बरं नाही वाटणार आहे. लेट मी डू दिस प्लीज. ऐक ऐक प्लीज प्लीज, तू रडू नकोस प्लीज. बस इथे, बस बस इथे. आणि काय चाललंय तुझं हे? हा, राधा समजवते ना तुला मगातपासून जेनी. आणि तू आमची जबाबदारी आहेस. आनंद आल्यावर काय सांगायचं आम्ही त्याला? बट सौमित्र, मी बस बस, आता या विषयावर तुम्ही दोघींनी काहीही बोलायचं नाहीये. तुमची दोघींचीच चूक आहे का? माझी काहीच चूक नाहीये. मला सुद्धा कळायला पाहिजे ना कुठे थांबायचं ते. नाही, मला कधीच कळत नाही.
आणि राधा मला ना वाईट या गोष्टीचं वाटतंय, आईचा फोन येऊन गेला, रडत होती फक्त फोनवर. डॅडला सुद्धा कळल्या कळल्या अमेरिकेवरून निघालाय. त्याचा काही फोन नाही, पण हर्ट झालाच असणार आहे ना तो. सी मॅम, माझ्यामुळे खूप लोक हर्ट होणार आहेत. तिला आत नाही. नाही मी ऐका जिनी, आत चल, आराम कर. अजिबात आता बोलायचं. ह्यांच्या मॉम डॅडची माफी मागते. मला फक्त जिनी, कॉल लावून द्या. जिनी, थांबशील का आता प्लीज? थांबशील का? तुला त्रास होईल. चल तू आधी आत जा, चल. आराम कर, काही विचार करायचा नाही आता. चल. चल चल जा.